नमस्कार, माझं नाव डॉक्टर प्राची देशपांडे आणि मी हेड ऑफ द कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग म्हणून श्रीयश कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इथे काम करते. सो आजच्या काळामध्ये असं कुठलंच फील्ड नाही आहे की जिथे कम्प्युटरचा वापर केला जात नाही. मग अशा वेळेस बऱ्याच वेळेस आपल्याला असा प्रश्न पडतो की कुठली म्हणजे ब्रांच तुम्ही सिलेक्ट करावी. कम्प्युटर सायन्स आहे आणि कम्प्युटर सायन्सप्रमाणेच डेटा सायन्स आणि AIML ह्या सिमिलर ब्रांचेस आहेत, सारख्याच ब्रांचेस आहेत. तर मग मी इथे तुम्हाला असं सजेस्ट करेन की तुम्ही कन्फ्यूज होऊ नका आणि कम्प्युटर सायन्स ही एक बेस ब्रांच आहे. जसं आपण विचार करतो की MBBS आहे जिथे सर्व विषय शिकवले जातात. मग त्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याला जर स्पेशलायझेशन करायचं असेल तर तो दुसरा विषय घेऊन PG करतो. त्याचप्रमाणे डेटा सायन्स ही एक स्पेशलाइज्ड ब्रांच आहे की जिथे फक्त माहिती आणि त्याचं विश्लेषण या संदर्भात कोर्सेस आहेत सगळे. AIML ही अशी एक ब्रांच आहे की जिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग म्हणजे ही कृत्रिम बुद्धिमत्ता आपण मशीन्सना शिकवतोय आणि त्यांना ह्यूमन म्हणजे माणसांप्रमाणे जसं माणूस हा डिसिजन घेतो, कुठला निर्णय घेतो त्या पद्धतीने त्यांना आपण बिहेव करायला किंवा वागायला शिकवतोय. या सर्व ज्या ब्रांचेस आहेत ह्यांना तेवढ्याच अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. म्हणजे कुठेही कन्फ्यूज होऊ नका की मी CSE घेतली तर मला एखादी अपॉर्च्युनिटी मिळणार नाही, असं काहीही नाही आहे. कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, डेटा सायन्स आणि AIML तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कुठलीही ब्रांच सिलेक्ट करू शकता आणि तेवढ्याच संधी तुम्हाला सगळीकडे अवेलेबल आहेत. आपल्या जर श्रीयश इंजिनिअरिंग कॉलेजबद्दल बोलायचं झालं तर इथे खूप एक्सपर्ट फॅकल्टीज आहेत. तुम्ही पूर्ण औरंगाबाद रिजनमध्ये सर्च करू शकता. IIT मधून शिकून आलेले फॅकल्टी कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगमध्ये फक्त तुम्हाला श्रीयश इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये भेटतील. सो हे खूप मोठा ॲडव्हान्टेज इथल्या विद्यार्थ्यांना मिळेल. त्यानंतर इथे आम्ही विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्यांना सजेस्ट करतो, वेगवेगळे प्रोजेक्ट्स त्यांच्याकडून करून घेतो. ॲडव्हान्स सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सेल आमच्याकडे आहे ज्याच्या थ्रू आम्ही इंडस्ट्रीशी MOUs केलेले आहेत, करार केलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना ट्रेनिंग आम्ही त्यामार्फत प्रोव्हाइड करतो ज्यामुळे विद्यार्थी हे इंडस्ट्री रेडी होतात. इंडस्ट्री रेडी इन द सेन्स बरेचदा असं असतं की सिलेबस आणि इंडस्ट्रीमध्ये ज्या काही रिक्वायरमेंट आहेत, जे काही गरजा आहेत त्याच्यामध्ये गॅप असतो. तो गॅप फिलअप करण्यासाठी इंडस्ट्री रेडी इंजिनियर्स तयार करणं हे खूप महत्त्वाचं धोरण आम्ही श्रीयश इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये राबवतो आहे. सो मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की तुम्ही एकदा नक्की इकडे या, आम्हाला भेट द्या, आमचा कॅम्पस बघा, आमचे लॅब्स बघा, आमच्या फॅकल्टीला भेटा आणि डेफिनेटली तुम्ही आमचा विचार करू शकता फॉर द ॲडमिशन प्रोसेस. थँक्यू.